शेळावे खुर्द, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव या गावातील ग्रामपंचायतीत सुरू असलेला मनमानी कारभाराला कंटाळून महिलांनी थेट आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन। पाहूया त्याचा सविस्तर व्हिडिओ वृत्तांत। आमच्या गावात गरम सभा होती, तिथं आम्ही मिठीमात त्यांनी अमोल राजू पाटील आम्हाला मिठीमात बोलवलं। आम्ही तिथं गेलो ना, मग आम्ही सगळं 10,000 रुपये घेतले। मिठीमात त्यांनी ते विचारपूस केली, तो सांगत होता तुमची काय लायकी आहे तिथे पैसे विचारायचे। मग त्यांनी तिथं भानगड केली तर आम्हाला परत त्यांनी मिठीमातून काढून दिला हात धरून, सरकार तुमची काय लायकी इथं मिठीमामध्ये बोलायची असा बोलला तो। पमाबाईला शिवीगाळ आणि पमाबाई एकनाथ भिल यांना शिवीगाळ केली, हात धरून लुटून दिलं त्यांनी। तुमची काय लायकी आहे आमच्या गावात इथं मिठीमामध्ये बोलायची। ते रोजगार आम्ही ते पैसे आणि घरकुलाचे पैशासाठी गेलो होतो। त्यांनी आपण दिले मिठीमात भानगड झाली तर आम्ही पारोळा पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथं त्यांनी आमची तक्रारच घेतली नाही। परत आम्ही मनेरमध्ये बी गेलो, तिथं पण तक्रार घेतली, कुठेच तक्रार घेतली आमच्या। मग आम्ही गरीब लोकांची काय करायचं, मग आमचं कोण घेणार आहे? मग तो घरी येऊन आम्हाला धमकी देणार, मग तो याच्या पुढे आम्हाला मारून बी टाकणार, आमचं कोण घेणार आहे? हा व्यक्ती अमोल राजू पाटील सरपंच, त्याची बाई सरपंच आहे, तो रोजगार सेवक, तो काम करतोय। 2,000 रुपये घेतले त्यांनी घेतल्यासाठी। तुमची नेमकं काय मागणी आहे? आम्हाला त्याला अटक व्हायला पाहिजे। त्यांनी इथं अत्याचार केले, एवढा अत्याचार करायला काही सांगतोय जिकडे जा तिकडे तर माझ्या काय उकडून घेणार तो? पंचायत माझ्या बालपण वाकडा वळणार नाही, मग कशाबद्दल म्हणतो? त्यांच्या बाबतीत महिला आहे ना, करतोय आमच्या घरच्या लोकांना पण धमकी देतोय। काय झालं तर मग कोण जबाबदारी घेणार? पोलीस स्टेशन घेतात बिना आमची जबाबदारी। मग आम्ही गरीब लोकांची काय करायचं? मग मरायचं का घरात बटूनच? आम्ही गरीब लोक सभामध्ये बायला अध्यक्ष बनवणार, अध्यक्ष बनवणार तर मग तिला काय भेटते ना? ते बोलाना संबंध होता। 10,000 रुपये लिहिली ना तिने, गरीब लोकच पाहिजे। मग खोली काय बांधली नाही त्यांनी, बोलाना काही संबंध नाही आमने। अटक भी वाढ दे ना, आमने फळ्या बी मंजूर वाढ दे, रोजगार आम्ही ना बी वाढ दे, आमना रोजगार आम्ही ना इतका पैसा खाय घ्या त्यांनी। मग गरीब लोकच नाही इतला पैसा खाय घ्या आणि अंड्या पाण्या लोकच सोडी दे ना। गरीबाचं काहीच घेत नाही दादा, तो काहीच घेत नाही। तो म्हणा तुमचं काय जे होणार होईल ते करून घ्या, तुम्ही काय आमचं उपाडून नाही घेणार तिकडे तिकडे पैसे दाबून तो मोकळा फिरतोय। मग गरीबाने काय करायचं दादा? घरी बसून मरायचं का? मग आमचा उपचार कोण घेणार आहे? पैसे मला काम होणार नाही, गरीबाच्या काम होणार नाही का दादा? न्याय पाहिजे आणि त्याला अटक व्हायला पाहिजे। तो सांगतोय ना काय उकडतोय बा त्यांच्यावरी, त्यांचा बाप पटलेला आहे, म्हणजे त्याच्या पैशावाला बाप पटलेला आहे। मग आमच्या गरीबाचा कोणता बाप आहे? सगळीकडे पैसे